सांगा साहेबांना. कामगार एकजुटीच्या, कामगार एकजुटीच्या, कामगार एकजुटीच्या, पगार वाढ झालीच पाहिजे, पगार वाढ झालीच पाहिजे, पगार वाढ झालीच पाहिजे. कामगार एकजुटीच्या, कामगार एकजुटीच्या, पगार वाढ झालीच पाहिजे, पगार वाढ झालीच पाहिजे, पगार वाढ झालीच पाहिजे. आम्हाला किमान वेतन आयोगानुसार आम्हाला पेमेंट मिळायला पाहिजे आणि आम्हाला महिन्याच्या 4 सुट्ट्या ह्या किमान तरी पाहिजे. पोळा या सणाला बैलाला तरी 1 दिवस सुट्टी असते, पण आम्हाला सुट्टी नसते. 200 रुपये आणि 200 रुपये रोजात काहीच होत नाही. आज मिठाची थैली 25 वरून कुठं 30 रुपये गेलेली. 1000 रुपये गॅस अंडे अजून परत वाढतील, त्याच्यामुळे आमची पगार ही वाढायला पाहिजे. कसं आहे, एक गाडीवाले म्हणा, आम्ही झाडूवाले म्हणा, सकाळी एवढ्या थंडीत उठून कामाला जातो, पण तरी आमची पगार एवढं 3.5-4 वर्षापासून जेवढीच तेवढीच आहे. तरी आम्ही त्याच्यासाठीच आंदोलन करतोय. आम्ही या आमच्या चोपडा नगर परिषद चोपडा या ठिकाणी आम्ही सर्व या ठिकाणी कर्मचारी कमीत कमी या घनकचरा व्यवस्थापन कमिटीमध्ये आम्ही 13 ते 15 वर्षापासून काम करीत आहेत. तरी आज या 2024 सालामध्ये एवढी महागाई झालेली आहे की आम्हाला जो मिळणारा आमचा पगार आहे, जो मिळणारा आमचा रोज आहे, हा पैशा स्वरूपात फार कमी स्वरूपाचा असल्यामुळे आम्हाला या महागाईमुळे तो परवडत नाही. तरी आमच्या या नगरपालिकेतील आम्ही सर्व अशोक एंटरप्राइजेस कंपनीकडून लागलेले सर्व घनकचरा व्यवस्थापन स्थापनेचे कर्मचारी आमचा पगार हा आम्हाला वाढवून मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही आजपासून या ठिकाणी आम्ही एक आंदोलन म्हणून पगारवाढीसाठी आम्ही ठिय्या आंदोलन म्हणून या ठिकाणी हा संप आम्ही पुकारलेला आहे. तर या ठिकाणी आम्ही सर्व चोपडा नगर परिषदेचे आम्ही कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी आम्ही आमच्या निवेदन आम्ही आमचे या चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी साहेब तसेच तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन आम्ही आज हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आणि ठेवण्यात आलेलं आहे. तरी आमच्या मागण्या साहेब अशा आहेत की सर्व आम्ही आज महागाईवर आधारित सर्व गरीब कुटुंबातील या ठिकाणी आम्ही सर्व घंटा गाडीचे कर्मचारी, आमचे गटर साफसफाईचे कर्मचारी, आमचे रोड झाडूचे सर्व सफाई कर्मचारी, आमच्या सर्व माता भगिनी आज सकाळी एवढा करोना काळामध्ये की आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता या चोपडा शहराचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी आम्ही रात्रंदिवस आम्ही काम केलं. आम्हाला गोड बोलून आमच्या याला फक्त सहानुभूती दाखवून आमचे गेले जे नगराध्यक्ष झाले, नगराध्यक्ष साहेबांनी आणि जे 3 आपले मुख्याधिकारी झाले साहेबांनी आम्हाला एक फक्त आश्वासन देऊन आतापर्यंत 3 वर्ष यांनी काढून घेतले, तरीसुद्धा आमची पगारवाढ ही झालेली नाही.